बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी समोर येतेय। अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। अंबादास दानवे यांच्या फोनवर धमकीचा कॉल आला। अंबादास दानवे यांनी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार देखील दाखल केली आहे। धमक्या देणाऱ्यांचा तातडीनं शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली। दरम्यान अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। अंबादास दानवे यांना जीवे मारणाऱ्या धमक्यांचा फोन आलाय। शिवीगाळाही फोनवर करण्यात आली आहे। मात्र त्यांनी आता पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दिली, गुन्हा देखील दाखल झालाय। दादा काय सांगाल, कोणाचा फोन होता, कोण हे करते नेमकं? कोणाचा होता मला माहिती नाही, पण कोणत्या फोनवर होता हे मला माहिती आहे। मी काय वापस फोन नाही लावला, कारण मग वापस लावला तर पुन्हा मी पण धमक्या दिल्या असा आरोप होऊ शकतो। तेव्हा मला आलेले फोन आहेत, मी मान्य पोलीस आयुक्तांना रितसर तक्रार केलेली। तुमचे जे दौरे आहेत ते तुम्ही पाहताय, बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाता, राज्यभरामध्ये, जिल्ह्याभरामध्ये, मुंबईलाही जाताय। मग अशामध्ये तुम्हाला सुरक्षा जी आहे ती कमी करण्यात आली आहे। मग अशा धमकी येत असतील, तुम्ही कुटुंबासोबत राहताय, सुरक्षा देण्यात यावी असं वाटतं तुम्हाला? मला तर पोलिसांकडे या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती असते। त्यांनी याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। मी काही कोणत्या गोष्टी बोलण्याला अर्थ नाही, मी बोलणार पण नाही। बरं, पण आपण पाहतोय की एखादा मोठा नेता असतो, त्याला जर असं धमकी येत असतील की गांभीर्यानं घ्यायला पाहिजे। तुम्ही 3 ते 4 दिवसांपासून म्हणता की असे फोन येत होते, मात्र तोपर्यंत तुम्ही लक्ष दिलं नाही। अशा धमक्या वाढत जातील, कारण काही दिवसांपूर्वी तुम्ही काही लोकांवर आरोप केले होते, मग ते जमीन घोटाळ्यासंदर्भातले झाले। त्यासोबतच तुम्ही एका जणाची कॉलरही धरली होती, जे सभापती बनले, आणि त्यानंतर ह्या अशा काही घटना ज्या आहेत त्या समोर येतात। जमीन घोटाळा वगैरे मी भुमरे साहेबांवर केला आहे, पण मी काय व्यक्तिगतरित्या भुमरे साहेबांचा विरोधक नाही आहे, हे स्पष्ट सांगायला काहीच हरकत नाही। माझं एक तात्विक संघटनात्मक या संदर्भात भूमिका असतात। माझ्या काय व्यक्तिगत दुश्मनदाईच्या भूमिका भुमरे साहेबाविषयी असो किंवा कोणाच्या विषयी नसतात, हे त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे। त्याच्यामुळे भुमरे काय अशा स्वरूपाची व्यक्ती बिलकुल नाही, हे मला माहिती आहे। त्यामुळे माझं काय व्यक्तिगत त्यांच्यासारख्या व्यक्तीवर माझा आरोप नाही, परंतु कोणी केलं असेल त्याची चौकशी झाली पाहिजे। त्यावर आता पोलिसांनी कारवाई करावी हीच मागणी केली जाते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।